क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा सोनगीर सुंदरबन येथे 27 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न। तरुणीची सामुदायिक विवाह सोहळ्याची मागणी आमदार पवारांनी केली पूर्ण। सुरगाणा तालुक्यातील सोनगीर सुंदरबन येथे 27 जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय। विवाह हा प्रत्येक धर्म व समाजात अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो। 2 महिन्यापूर्वी मतदारसंघ दौऱ्यावर असताना संगीता या युवतीने आमदार नितीन पवार यांच्याकडे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याची आगळीवेगळी मागणी केली होती। या मागणीची दखल घेत आमदार पवार यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 27 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत तिचे स्वप्न पूर्ण केले। संगीता हिचाही याच मंडपात विवाह संपन्न झाला। या सोहळ्याचे आयोजन सोनगीर सुंदरबन ग्रामस्थ तसेच एटी पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। या विवाह सोहळ्याला आमदार नितीन पवार हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिले। आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने 27 जोडप्यांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडल्याने या उपक्रमाचे सुरगाणा तालुक्यात कौतुक होत आहे। यावेळी ज्येष्ठ नेते गोपाळराव धूम, नवसू गायकवाड, नगरसेवक सचिन महाले, निलेश करवंदे, मनोज शेजोडे, तुकाराम देशमुख, आनंद झिरवाड, माधव पवार, अमरसिंग जोपडे, पोलीस पाटील प्रवीण सहारे, दीपक मेघा, ज्योतिंग बागुल, उमेश पालवा, सावळीराम महाले, रमेश बागुल, रामदास केंगार, रतन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले की वाढत्या महागाईमुळे विवाह सोहळ्यांचा खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी मोठे ओझे ठरत आहे। अशा परिस्थितीत सामुदायिक विवाह ही संकल्पना समाजासाठी दिलासा देणारी असून ती आजच्या काळाची गरज आहे। बदलत्या काळानुसार पारंपरिक विचारसरणीला बाजूला ठेवत सामुदायिक विवाहाला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। या सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। माझे नाव संदीप मनोहर शेवरे, मी राहणार सुंदरबन। आमचा हा जो विवाह सुरू केला आहे नितीन पवार भाऊ, त्यांचे आम्ही खूप आभारी आहे। आमची जी लग्न करायची ऐपत नव्हती, त्यांनी नितीन भाऊने आम्हाला दिली आहे साथ। आम्ही खूप आभारी आहे त्यांचा। मंडळी यांचं मी मनापासून आभार मानतो। अजय तर काही भेटला नाही, पण मला ती संगीता भेटली होती इथं। मी 2 महिन्यापूर्वी आलो होतो इथं। ती म्हणे मी सहज बोललो होतो की इथं काही सामुदायिक विवाह सोहळा लावता येईल का। ती माझ्या मागे लागली, कुठल्याही परिस्थितीत लवकर लग्न लावा। का बरं काय माहिती अजय, काय रे गडबड काय होतं? काय नाही ना? हा, आता लग्न लागलं ना का बाई? आनंदात आहे ना? सर्व वधूवरांना माझी विनंती आहे, चांगलं आपलं वैवाहिक जीवन व्यवस्थित होऊ द्या। आणि मला आता आनंद झिरवाणी सांगितलं, असं कमी खर्चात वैयक्तिक जर लग्न करायला गेलं तर बराच खर्च येतो। तर असं कुठे अजून सामुदायिक विवाह करायचे राहिले झिरवाळ साहेब, मला तुम्ही सांगा, ते आम्ही करत जाऊ। पण याच्यामध्ये काही व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे, म्हणजे माझ्याबरोबर काही फुल नाही तर फुलाची पाकळी त्यांनी मदत केली। आपले निलेश करवंदे असतील, मनोज कुठे उभे राहा, आपलं सचिन महाले असतील, आणि मनोज कुठे गेला, मनोज आणि तसेच आपले धुमसाहेब पण आले, आपले बाऱ्याकडनं गोपाळ धुमसाहेब, माझं लक्ष नाही, राजू गावित पण इथं बसले, बाळू तात्या आहेत, मजीद आपला सरपंच। तर यांनी पण आपल्याला जी काही मदत केली, म्हणजे काही प्रमाणात भांड्याची मदत त्यांनी दिली आहे। आणि पुढे जर अजून करायचे राहिले सोहळा तर आपण निश्चित करू, पण मला काही बाकी वावर बिवर विकू देऊ नका। आता पुढच्या वेळेस काय करा, या सोनगीर गावात आपण 27 जोडप्यांचा सामुदायिक विवाह केला असल्यामुळे भविष्यात आता प्रत्येक पाड्यातील गरीब जे काय असतील अजून जोडपे, तर तुम्ही मला सांगा, आपण परत असा एक कार्यक्रम पुढे भविष्यात करू भविष्यात। कारण की परवा परत आता 50 जोडप्याचा मानलेला विवाह सोहळा आहे, 50 जोडप्यांचा। आणि सर्वांनी जेवणाचा लाभ घेतला का नाही? जेवण चांगलं होतं ना? हा, आणि गुरुजी तुम्ही चांगलं व्यवस्थित केलं, पण जरा लांबवलं जास्त, जरा थोडक्यात घ्यायचं होतं। मला नाशिकलाही 2-4 लग्न आहे, निश्चितच आता इथं सभा मंडप पण आपण मंजूर केलाय या इथं, त्याचंही काम लवकर चालू करून घ्या, व्यवस्थित करून घ्या। इथं बोलवलं, आम्हा सर्वांना, आमच्या सर्वांचा सत्कार केला, धूम साहेबांचा सत्कार करून घ्या, गुलाबाचं फुल द्या, आपले ज्येष्ठ नेते आहेत ते द्या लवकर। तुम्हाला आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.